स्पीड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या आजच्या या लेक्चरमध्ये आपलं स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण कालचं जे काही आपला अर्ध राहिलेलं रिपोर्ट वाचन आहे ते रिपोर्ट वाचन पाहणार आहोत। त्यासाठी आपण टॅलीच्या डेस्कटॉपवरती डबल क्लिक करूया टॅली आयकॉनला आणि टॅली आयकॉनला डबल क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर टॅलीचं सॉफ्टवेअर ओपन होईल। हे सॉफ्टवेअर आपण एज्युकेशन मोडमध्ये ओपन करण्यासाठी Alt W बटन प्रेस करणार आहोत। Alt W बटन प्रेस केल्यानंतर आपल्यासमोर प्रांजल ट्रेडिंग कंपनी ओपन झालेली आहे, जिला आपल्याला बंद करायचं आहे। इथं शट कंपनीला आपण क्लिक करूया आणि आपली जी कंपनी आहे स्पीड इन्फोटेक तिला ओपन करण्यासाठी सिलेक्ट कंपनीला जाऊन आपण स्पीड इन्फोटेक नावाच्या कंपनीवरती येऊन एंटर बटन प्रेस करूया। त्यानंतर आपल्यासमोर स्पीड इन्फोटेक नावाची कंपनी ओपन झालेली। काल आपण बॅलन्स शीट वाचन कसं असावं ते पाहिलं होतं। पहा, हे बॅलन्स शीट आपण काल वाचायला शिकलो होतो। त्यानंतर एस्केप कीने पाठीमागे येतोय। काल आपण प्रॉफिट लॉस कशा पद्धतीने वाचन करावं, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये चेंजेस करावं ते शिकलो होतो। एस्केप कीने पुन्हा पाठीमागे येतोय। त्यानंतर आपण काल स्टॉक समरी कशा पद्धतीने वाचावी हेही पाहिलं होतं, एस्केप कीने पाठीमागे येतोय। तसेच रेशिओ ॲनालिसिस काय आहे हे देखील आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं। आता आपण जाऊया डिस्प्लेमध्ये बाकीचे जे काही रिपोर्ट्स आहेत आणि जे अतिशय महत्त्वाचे आहेत, जे आपण जिथे पण कुठे कामाला जाणार आहोत किंवा स्वतःचा बिझनेस असेल तर आपल्याला जे जे प्रश्न पडतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या रिपोर्टमध्ये पाहायला भेटत असतात। तर आपण जाऊया डिस्प्लेमध्ये पहिलाच जो काही रिपोर्ट आहे तो आहे ट्रायल बॅलन्स। याला मराठीमध्ये तेरीच पत्रक असंही म्हटलं जातं। मग ह्या ट्रायल बॅलन्समध्ये नक्की काय दाखवतात? ट्रायल बॅलन्सला मी एंटर बटन प्रेस केलं। ट्रायल बॅलन्समध्ये जे जे काही तुम्ही लेजर्स बनवले असतील किंवा जेवढ्या अकाउंटबरोबर तुम्ही ट्रान्झॅक्शन करणार असाल त्या कोणत्याही ट्रान्झॅक्शनमध्ये कोणत्याही अकाउंटमध्ये जर का 0पेक्षा जास्त किंवा कमी बॅलन्स असेल अशा सर्वचे सर्व अकाउंट्स आपल्याला इथं डिस्प्ले होतात। जसं दिलीप भगत नावाचं कॅपिटल अकाउंट आहे, ह्या कॅपिटल अकाउंटचे 1 लाख रुपये क्रेडिट आहेत ते आपल्याला इथं दिसत आहेत। त्याचप्रमाणे फर्निचर अकाउंटचे 8,000 रुपये डेबिटमध्ये आहेत ते आपल्याला इथं दिसतात। म्हणजे ज्या अकाउंटला जे जे काही बॅलन्स असेल तो सर्व बॅलन्स एकाच शीटवरती दाखवण्याचं जे काही पत्रक आहे, ज्याला आपण मराठीमध्ये तेरीच पत्रक म्हणतो, यालाच इंग्लिशमध्ये आपण अकाउंटच्या भाषेमध्ये आपण ट्रायल बॅलन्स असं म्हणणार आहोत। म्हणजे ट्रायल बॅलन्स हे असं पत्रक आहे की जे आपल्याला कंटिन्यू लागत असतं आणि ज्याच्या मदतीने आपण कोणत्या अकाउंटमधनं किती बॅलन्स आहे हे आपण तिथं सांगू शकतो। जसं आपण काल पाहिलं त्याचप्रमाणे इथं आपण आता हा जो काही तेरीच पत्र आहे किंवा ज्याला आपण ट्रायल बॅलन्स म्हणूया, हे ट्रायल बॅलन्स आपण F5 ने लेजर वाईज पाहू शकतो। कोणत्या अकाउंटमधनं किती येणं किंवा देणं आहे या सगळ्या गोष्टी किंवा कुठं किती काय शिल्लक आहे ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं काम हे आपल्याला ट्रायल बॅलन्स करत असतं। तर ट्रायल बॅलन्स आता आपण लेजर्स वाईज पाहिलेला आहे, त्याचप्रमाणे आपण ग्रुप वाईज सुद्धा हा लेजर्स ट्रायल बॅलन्स पाहू शकतो। त्याचप्रमाणे आपण जो हा 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 साठीचा ट्रायल बॅलन्स आहे, ह्याच्यामध्ये आपण ॲटो कॉलम किंवा नवीन कॉलम घेऊन वेगळी तारीखसुद्धा आपण इथं घेऊ शकतो। 1/9 या वेळेसाठीचा ट्रायल बॅलन्ससुद्धा आपल्याला इथं डिस्प्ले केला जातो आहे। म्हणजे एकाच वेळेस 2 ट्रायल बॅलन्सचं आपण कंपॅरिझन करू शकतो। पहा, इथं आपल्याला फर्निचरमध्ये कंपॅरिझन त्यांचं लगेच ओळखून येतं आहे की 1 सप्टेंबर 2020 रोजी जे फर्निचर अकाउंट आहे त्याचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो 10,000 रुपये होता, तर 31 तारखेला हाच क्लोजिंग बॅलन्स 8,000 रुपये झालेला आहे। अशा दोन्ही यांचं कंपॅरिझन आणि खाती आपल्याला इथं पाहायला भेटतात। तर आता आपण ट्रायल बॅलन्स पाहिलेला आहे। यातनं समजा एखादं टॉपिक किंवा एखादा जी काही अकाउंट आहे ते इथं आपल्याला नाही दाखवायचं आहे, पण इथं ते अकाउंट डिलीट कॉलमच्या मदतीने डिलीट कॉलमच्या मदतीने ते कॉलम आपण डिलीट करून टाकू शकतो, जो आपण नवीन कॉलम घेतला होता तो। त्याचप्रमाणे रिमूव्ह लाईनच्या मदतीने आपण ती लाईन जी आहे दिलीप भगत नावाची ही लाईन आपण इथनं रिमूव्ह करू शकतो। कॅपिटल अकाउंट मला रिमूव्ह करायचं आहे, तर इथं रिमूव्ह लाईन आहे, रिमूव्ह लाईनने मला रिमूव्ह करता येईल। रिस्टोर ऑलने आपल्याला पुन्हा ते अकाउंट इथं घेता येतील। तर आता आपण ट्रायल बॅलन्स कशा पद्धतीने पाहायचा ते पाहिलेलं आहे। त्यानंतरचा विषय येतो डे बुक। अतिशय महत्त्वाचा असा आणि रोज पाहिला गेलेला किंवा पाहावाच लागणारा रिपोर्ट म्हणजे डे बुक। डे बुकमध्ये काय असतं तर दिवसभरामध्ये आपण कोणते ट्रान्झॅक्शन केले ते दिवसभराचे ट्रान्झॅक्शन या ठिकाणी दिसत असतात। तर आता सध्या 31 तारखेला मी एकच ट्रान्झॅक्शन केलं आहे म्हणून इथं एकच ट्रान्झॅक्शन दिसतं आहे। मी इथं डेट नावाला क्लिक केलं आणि मी इथं घेतोय 1/4, तर मला त्या 1/4 तारखेला ज्या काही मी ट्रान्झॅक्शन केले आहेत त्या ट्रान्झॅक्शन मला इथं दिसत आहेत। समजा मला एका महिन्यासाठी बघायचं किंवा मला संपूर्ण वर्षासाठीचं ट्रान्झॅक्शन पाहायचे तर मी इथनं पिरियड ऑप्शनला क्लिक करतो। पिरियड ऑप्शनला क्लिक केल्यानंतर 1/4 ते 31/3 या बटनला 1/4 करायला पाहिजे होतं मी, खरं तर इथं 1
4 ते एंटर बटन प्रेस केलं 31/3 एंटर. पूर्ण वर्षभरामध्ये मी जे जे काही ट्रान्झॅक्शन केले ते सर्व ट्रान्झॅक्शन माझ्या इथं समोर ओपन झालेले आहेत डे बुकमध्ये. मग ह्या डे बुकच्या मदतीने मला समजा वर्षभरातले फक्त आणि फक्त पेमेंट हे व्हाउचर मी किती वेळा वापरलं हे जर का मला वेगळं काढायचं असेल तर इथं चेंज व्हाउचर टॉपिकला आपण जाऊया आणि इथनं घेऊया पेमेंट. एंटर बटन प्रेस करतोय तर ह्या व्हाउचरमध्ये फिल्टर लागून फक्त आणि फक्त वर्षभरामध्ये मी एकूण किती वेळा पेमेंट केलं तेवढे व्हाउचर मला समोर दिसतील. त्यानंतर मी पुन्हा इथं पेमेंट चेंज व्हाउचरला क्लिक करतोय. मी आत्तापर्यंत किती वेळा रिसिप्ट केलं तर मी रिसिप्ट बटनला क्लिक केलं आणि एंटर बटन प्रेस केलं तर मी वर्षभरामध्ये केलेलं रिसिप्ट मला इथं पाहायला भेटेल. पुन्हा मी चेंज व्हाउचरला क्लिक करतोय आणि मला वाटलं की परचेस किती वेळा केलं ते मला पाहिजे आहे. परचेस बटनला क्लिक केलं आणि एंटर बटन प्रेस केलं तर मी वर्षभरामध्ये जितक्या वेळा परचेस केला असेल ते मला पाहायला भेटते. तर ह्या चेंज व्हाउचरचा फार मोठा उपयोग आहे मित्रांनो, तो लक्षात ठेवायचा. आपण चेंज व्हाउचर समजा आपल्याला एकाच वेळेस अनेक किंवा सगळेच पाहिजे असतील तर आपण एंटर ऑल बटनला क्लिक करूया. पुन्हा मी चेंज व्हाउचरला गेलोय आणि इथनं मी फक्त पेमेंट हा व्हाउचर टॉपिक निवडला पेमेंट. तर मला इथे एक नवीन कॉलमर नावाचा टॉपिक किंवा कॉलमर नावाचं बटन ॲक्टिवेट झालेलं दिसेल. या कॉलमरच्या बटनच्या मदतीने मी काय करू शकतो तर समजा मला ह्या लोकांचं ह्या पार्टीचा ॲड्रेससुद्धा इथंच कॉलममध्ये दिसला पाहिजे. तर त्यासाठी मी कॉलमरच्या मदतीने कॉलमरला क्लिक केलं. पहिलाच ऑप्शन आहे माझ्यासमोर की पार्टी ॲड्रेस. त्याचप्रमाणे आपण व्हाउचर टाईप घेऊ शकतो, व्हाउचर नंबर घेऊ शकतो, व्हाउचर शो पॅन घेऊ शकतो, CST नंबर घेऊ शकतो. असे अनेक गोष्टी आपल्या इथं दिलेल्या आहेत. त्यापैकी आपण घेऊया इथनं पार्टीचा ॲड्रेस. एंटर 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 बटन मी पास करत एंटर केले. एंटर आणि एंटर पहा तर मला इथं पार्टीचा ॲड्रेससुद्धा शो झालेला आहे. व्हाउचर नंबर सेव्ह झालेला आहे, व्हॅल्यू सेव्ह झालेली आहे, ग्रॉस टोटल सेव्ह झालेली आहे, कॅश सेव्ह झाले, इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे ज्या अकाउंट मी आर्यन ट्रेडिंग कंपनीचा माझा ट्रान्झॅक्शन कोणाबरोबर झालेले आहे तर कॅशसोबत झालेले. स्टेट बँक ऑफ इंडियाचा ट्रान्झॅक्शन इलेक्ट्रिसिटी बिलसोबत झालेलं आहे. कॅशचं ट्रान्झॅक्शन फर्निचर अकाउंटसोबत झालेलं आहे. अशा प्रकारे ते अकाउंटसुद्धा मला इथं शो केलेले आहेत. तर एक्स्ट्रॅक्ट या बटनच्या मदतीने आपण ही जी काही विंडो होती ही विंडो आपण एक्स्ट्रॅक्ट पेमेंट व्हाउचर या व्ह्यूमध्ये आपण त्याला पाहू शकतो. तर हाही देखील आपल्यासमोर व्ह्यू आहे. कशा पद्धतीने ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि कुणासोबत ट्रान्झॅक्शन झाले हे आपल्याला पाहायला भेटत आहे. एस्केप की पाठीमागे आलो आहे मी. डे बुक मित्रांनो, डे बुक पुन्हा एकदा पाहून घ्या. फार फार गरजेचा असा विषय हा म्हणजे डे बुक. चेंज व्हाउचर हे टॉपिक आपण शिकलेलो आहे. ह्याच्यामध्ये रेंज जो आहे ह्या फिल्टरचा फार मोठा उपयोग करता येतो. तर तो आपण पुढे जाऊन पाहणार किंवा एक झलक म्हणून मी त्या रेंजचा उपयोग तुम्हाला दाखवतो. समजा मी एखाद्या नॅरेशनमध्ये असं टाईप केले की बाय किंवा बिईंग पेमेंट रिसिव्ड तर किंवा बिईंग पेमेंट फ्रॉम संदीप असं जर मला काही सर्च करायचं आहे, फिल्टर लावायचं आहे तर रेंज टॉपिकचा आपण उपयोग करतो कोणत्याही प्रकारचे फिल्टर लावण्यासाठी. तर इथं आपण फिल्टर रेंज घेऊया. संदीप नावाचं मित्र कोणाला नॅरेशन दिलेलं नाही, पण मी असं सर्च करतो की 10,000 रुपयाच्या आतली जे काही ट्रान्झॅक्शन असेल ते मला इथनं वेगळे काढायचे. तर त्यासाठी आपण जाऊया रेंज, त्यानंतर व्हाउचर, त्यानंतर आपल्याला ते अमाऊंटनुसार शोधायचे म्हणून आपण जाऊया इथं शोधूया लेजर अमाऊंट. लेजर अमाऊंट लेस दॅन 10,000 रुपये. एंटर एंटर. तर 10,000 रुपयापेक्षा कमी जे काय अमाऊंटचे जे व्हाउचर होते ते आपल्यासमोर शो झालेले आहेत. तर ह्या रेंजच्या मदतीने मित्रांनो फार 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 मोठा उपयोग आहे रेंजचा. हा कोणीही तुम्हाला लवकर सांगणार नाहीत. रेंज या टॉपिकला आपण क्लिक केल्यानंतर व्हाउचर टॉपिक आपण इथून घेतोय आणि इथून एवढ्या प्रकारचे फिल्टर्स आपण लावू शकतो. जसं 5 पेक्षा कमी आयटम जर विकले असतील, बिलिंग क्वांटिटी जर कमी आहे लेस दॅन 5 तर त्याचे आपल्याला फक्त लेजर्स वेगळे काढायचे तर ते सुद्धा आपल्याला वेगवेगळे काढता येतात. खूप सारे रेंजचा उपयोग आहे ज्याच्यावरती खरं तर एक पूर्ण 15 मिनिटाचं लेक्चर होणं गरजेचं आहे. आत्ता आपण बेसिक रेंजचा वापर कशा पद्धतीने पाहायचा तेही पाहिलं आहे. डे बुक आत्ता आपण पाहिलं. त्यानंतर आपण जाऊया आता अकाउंट बुकवर. अकाउंट बुकसाठी अकाउंट बुकमध्ये एंटर केल्यानंतर इथं पुन्हा आपल्याला खूप सगळे
रिपोर्ट्स पाहायला भेटत आहेत. त्याच्यामध्ये पहिला रिपोर्ट्स आहे कॅश आणि बँक बुक. अतिशय महत्त्वाचा रिपोर्ट कॅश आणि बँक बुक. हा प्रश्न आपल्याला कायम विचारला जातो मालकाकडनं की आपल्याकडे कॅश किती शिल्लक आहे किंवा आपल्या बँकेमध्ये किती पैसे शिल्लक आहेत. तर हे आपल्याला इथं दाखवण्याचं काम करतं कॅश किंवा बँक बुकमध्ये. मग बँकेमध्ये 55,000 रुपये शिल्लक आहेत, तर ते कसे शिल्लक होते, त्याचं प्रत्येक महिन्याला किती शिल्लक होतं काय हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा जर आपण एंटर बटन प्रेस करतोय तर ते आपल्याला महिन्यावाईज शिल्लक कशा पद्धतीने होती किंवा कशा पद्धतीने आपल्या बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन झाले हेही दाखवण्याचं काम इथं केलं जातं आहे. एस्केप की यालाच आपण क्वार्टरली पण पाहू शकतो, यालाच आपण लेजर वाईज पाहू शकतो किंवा यालाच एक्सपेक्टेशन आपण करू शकतो. एस्केप. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचं लेजर्स आपल्याला पाहिजे. समजा आर्यन ट्रेडिंग कंपनी तुमच्याकडे आली आणि बोलली की माझं स्टेटमेंट दाखवा, आतापर्यंत मी तुमच्याबरोबर कोणते कोणते ट्रान्झॅक्शन केले. तर पर्टिक्युलर एका पार्टीचं किंवा पर्टिक्युलर एका अकाउंटचं आपल्याला स्टेटमेंट पाहण्यासाठी लेजरला आपण जाऊया. आर्यन ट्रेडिंग कंपनी किंवा बालाजी ट्रेडिंग कंपनीतनं आपण घेऊया, एंटर बटन प्रेस करूया. तर त्या व्यक्तीबरोबर झालेले ट्रान्झॅक्शन्स आपल्याला इथं पाहायला भेटतील. वर्षभराचे पाहिजे असेल तर आपण इथं पिरियड चेंज करून घेऊया आणि एंटर बटन प्रेस करून वर्षभरात त्या पार्टीबरोबर आपण किती ट्रान्झॅक्शन केले हे आपल्याला इथनं पाहता येतात. एस्केप की ह्याच्याचमध्ये सुद्धा एस्केप कीच्या आधी एक सांगतो की ह्याच्यामध्ये सुद्धा नॅरेशननुसार आपल्याला परत फिल्टर रेंजच्या मदतीने वेगवेगळे फिल्टर लावता येतात. एस्केप लेजर्स पाहिलं आपण. त्याचप्रमाणे आपण पाहूया ग्रुप समरी. तर फक्त सन्ड्री क्रेडिटर्स हा जो काही ग्रुप आहे आपला त्याच्याबद्दलची समरी आपल्याला पाहिजे असेल तरी आपण इथं सन्ड्री क्रेडिटर्स टॉपिकला क्लिक करूया. ग्रुप समरी आपल्याला इथं पाहायला भेटते. कोणत्या ग्रुपमध्ये आपण कोणत्या पार्टीबरोबर ट्रान्झॅक्शन केले तिथं सगळ्या पार्टींची यादी आपल्यासमोर येईल सन्ड्री क्रेडिटर्सची. तर ग्रुप पाहिले आपण. त्याचप्रमाणे ग्रुप व्हाउचर जसं आपण पाहिलं होतं की फक्त परचेस किंवा करंट ॲसेट बरोबर आपण कोणत्या प्रकारचे व्हाउचर्स तयार केले आहेत. तर आपण इथं पाहूया परचेस अकाउंट बरोबर कोणते केले आहेत. इथं आपल्याला दिसतं आहे की 1 मार्च ते 31 मार्च या महिन्यासाठी तर आपण ट्रान्झॅक्शन कोणतंही दिसत नाही आहे. मी इथनं पिरियड चेंज करून घेतो. हा पिरियड मी 1/4 ते 31/3 एंटर. तर वर्षभरामध्ये मी ह्यांच्याबरोबर ह्या 2 प्रकारचे ट्रान्झॅक्शन केलेले आहेत. एस्केप की ग्रुप व्हाउचर आपण पाहिलं. त्यानंतर वर्षभरामध्ये आपण टोटल किती सेल केला हे पाहण्यासाठी सेल्स रजिस्टरला आपल्याला जायचं आहे. पूर्ण वर्षभरातला सेल्स रजिस्टर आपल्याला इथं डिस्प्ले होतो आहे. कोणत्या महिन्यामध्ये आपल्याला किती सेल झालेला आहे हे आपल्याला पाहायला भेटतं आहे. एस्केप की. त्याचप्रमाणे आपल्याला परचेस रजिस्टरला जर आपण क्लिक करतोय तर वर्षभरातला परचेस आपल्याला पूर्ण पाहायला भेटतो आहे महिन्यावाईज. एस्केप की. त्याचप्रमाणे जर्नल रजिस्टरसुद्धा आपल्याला पाहायला भेटतं आहे. टोटल जर्नलच्या एंट्रीज किती केलेल्या आहेत, आपण कोणत्या महिन्यामध्ये केल्या आहेत ह्या देखील आपल्याला इथनं पाहायला भेटतात. एस्केप कीने मी पाठीमागे आलो. त्यानंतरचा टॉपिक आहे स्टेटमेंट ऑफ अकाउंट. आजचा हा टॉपिक आपण घेऊया आणि थांबूया. तर स्टेटमेंट ऑफ अकाउंट हा कधी वापरायचा टॉपिक आहे पहा. स्टेटमेंट ऑफ अकाउंट या टॉपिकमध्ये आपल्याला आत्तापर्यंत किती लोकांकडनं पैसे घ्यायचेत किंवा द्यायचेत, पेएबल्स किंवा रिसिवेबल्स हा टॉपिक आपल्याला इथं पाहायला भेटतो. स्टेटमेंट ऑफ अकाउंटला जाऊया. आउटस्टँडिंग टॉपिकला आपण क्लिक करूया आणि पहिला ऑप्शन आहे रिसिवेबल. म्हणजे या कंपनीला कुणाकडनं पैसे घ्यायचे, तर या कंपनीला जेवढ्या लोकांकडनं पैसे घ्यायचे असतील त्या सर्वांची यादी आपल्यासमोर दिसते. इथे बालाजी ट्रेडिंग कंपनी सध्या इथं दिसतंय. जसं मला रिसिवेबल इथं दिसलं त्या व्यक्तीकडनं मला पैसे घ्यायचे आहेत आणि त्या व्यक्तीने मला किती लेट केले पैसे द्यायला, तर 349 दिवस. एस्केप की मी बटन प्रेस करतो आणि पुन्हा पेएबल मला कुणाला तरी पैसे द्यायचेत. कुणाला द्यायचेत कंपनीला पैसे, तर आर्यन ट्रेडिंग कंपनीला. मग किती दिवस लेट झालो आहे आपण पैसे द्यायला त्यांना, तर 334 दिवस पैसे द्यायला लेट झालेलो आहे. अशी पूर्ण सर्वांची यादी आपल्यासमोर इथं डिस्प्ले होईल. एस्केप. अशा पद्धतीने आपण आउटस्टँडिंगमध्ये पाहिलेले पेएबल्स आणि रिसिवेबल. स्टॅटिस्टिकमध्ये आपण या कंपनीमध्ये टोटल किती एंट्रीज केलेल्या आहेत, कोणत्या प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टच्या 3 एंट्री केलेल्या आहेत, त्यानंतर जर्नलच्या 4 एंट्रीज केलेल्या आहेत, परचेसच्या 2 एंट्रीज केलेल्या आहेत, ह्या सगळ्या डिटेल्स. त्याचप्रमाणे आपण टोटल किती ग्रुपबरोबर काम करतो, किती लेजरबरोबर काम करतो, किती स्टॉक आयटम बनवले आहेत, ह्या सर्वांचा लेखाजोखा आपल्याला स्टॅटिस्टिकमध्ये पाहायला भेटतो. एस्केप. आजच्यासाठी मित्रांनो एवढंच घेऊया, कारण अजून खूप सारे टॉपिक आहेत की जे रिपोर्टिंग मला तर वाटलं होतं की एका लेक्चरमध्ये आपण ते सर्व रिपोर्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करू, पण शक्य नाही आहे. कारण पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे आणि तुम्ही रिपोर्टिंगचे व्हिडिओ जितके जास्त वेळा पाहता येईल तितक्या जास्त वेळा पहा. कारण रिपोर्टिंग हा असा टॉपिक आहे की याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला पर्याय नाही आहे. हा जास्तीत जास्त वेळा पाहूनच शिकण्यासारखा टॉपिक आहे. तर रिपोर्टचा टॉपिक तुम्ही जास्तीत जास्त वेळा पहा, कारण जे काही तुम्ही काम करणार आहात त्या सर्व कामाची उत्तरं फक्त आणि फक्त तुम्हाला रिपोर्ट वाचन करता आलं तरच समोरच्याला देणार आहे, किंवा जे काही आपण टॅली शिकणार आहे त्या टॅलीचा
खरा जो काही उपयोग आहे तो जर आपल्याला रिपोर्ट वाचता आलाय तर आणि तरच आपण त्या टॅलीचा उपयोग करू शकतो, अन्यथा आपल्याला टॅलीचा उपयोग करता टॅली वापरून देखील काही उपयोग होणार नाही मित्रांनो. धन्यवाद. आजच्यासाठी एवढंच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना या चॅनलची लिंक पाठवा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.